UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा। बीड जिल्ह्यात 105 शस्त्र परवाने रद्द। इतर परवान्यांची चौकशी सुरू। असेच शस्त्र परवाने देत असतील तर बीडचं काबुलिस्तान होईल। एसपींच्या भेटीनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। बँक खातीही गोठवली। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपच्या आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये। 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। भाजप आमदार अभिमन्यू पवार बीड मोर्चाची माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे। सरपंच हत्येप्रकरणी बीडमधील जनभावना सांगितली। बीड घटनेबाबत फडणवीस अत्यंत गंभीर। पवारांची प्रतिक्रिया। सरपंच हत्येप्रकरणी लातूर बीड नंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबाची उपस्थिती। अंजली दमानी यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आज दुसरा दिवस। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं। बूथ स्तरावर नियोजनासाठी मोर्चेबांधणी। मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंदची नोटीस। खाजगीच नाही तर मनपाचीही कामं बंद करण्याच्या सूचना। अन्यथा जमीनपात्र गुन्हा दाखल होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा। हमीभाव कायद्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी आक्रमक। शेतकरी संघटनांकडून आज पंजाब बंदची हाक। अंतराळ तंत्रज्ञानात भारताची ताकद वाढली। इस्रोकडून आज स्पॅडेक्स मिशनचं लॉन्चिंग। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश बनणार। मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा कांगारूंकडून 184 धावांनी पराभव। 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ऑस्ट्रेलिया आघाडीवर। फलंदाज यशस्वी जयस्वालची एकाकी झुंज अपयशी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।